प्रेम निघून जाते महाराज. आई सारखं प्रेम करताना या जगतामध्ये कोणती कोणाला असं वाटत नाही की आपली आई मृत्यू पावावी म्हणून. ती तर द्रौपदी होती. जगतामध्ये एक आई अशी होऊन गेली द्रौपदी. तिच्या मुलाला अश्वत्थामाने मारलं, पण तरी म्हणत आहे की हा तुमचा गुरु भाऊ आहे, तुमच्या गुरुचा मुलगा आहे, याला जिवंत सोडा. काय मातेचं हृदय असेल महाराज. ती तर माता होती, द्रौपदी होती, मुलावरती प्रेम करणारी द्रौपदी होती. म्हणून त्याला जिवंत सोडण्यात आलं, पण त्याचा अपमान केला महाराज. ब्राह्मणांचा भर सभेमध्ये जरी अपमान केला ना, त्यांना तो अपमान त्यांच्या मृत्यूसारखा असतो. कारण हा ब्राह्मण पुत्र होता, द्रोणाचार्याचा मुलगा होता अश्वत्थामा. त्याच्या डोक्याचे 5 पाठ काढण्यात आले आणि त्याला त्याच्या मस्तकावरती दिव्य मणी होता, तो दिव्य मणी भगवंताने काढून घेतला. द्रौपदीने विचार केला की अश्वत्थामाचे वडील होते द्रोणाचार्य, हे युद्धामध्ये मृत पावलेले आहे, मरण पत्करला आहे, त्यांनी मृत पावलेले आहे, आणि त्याची आई एकटी आहे. अश्वत्थामाला जर तुम्ही मारलं ना, त्याच्या आईला किती दुःख होईल. माझी जरी 5 मुलं मरण पावली असेल, तरी पण माझे 5 पती जिवंत आहे महाराज. काय हृदय आहे द्रौपदीचं, किती दुःख आहे. महाभारतामध्ये जेवढ्या काही स्त्रिया होऊन गेल्या, सर्व स्त्रिया महाराज दुःखास पात्र आहे. कुंती असो, गांधारी असो, द्रौपदी असो, कोणीही स्त्री असो, सर्व दुःखी आहे महाराज. आणि अश्वत्थामाला त्याच्या मस्तकावरती मणी काढण्यात आला आणि त्याला 1 लाथ मारून हाकलून देण्यात आलं. अश्वत्थामाने काय केलं? अभिमन्यूची पत्नी आहे उत्तरा. अभिमन्यू हा युद्धामध्ये मृत पावलेला होता. अर्जुनाचा मुलगा होता अभिमन्यू, सुभद्रेचा मुलगा होता. युद्धामध्ये मृत पावलेला अभिमन्यू, त्याची पत्नी आहे उत्तरा. विराट राजाची मुलगी आहे उत्तरा. ती गर्भवती होती. त्याने अश्वत्थामाने काय केलं? पुन्हा ब्रह्मास्त्राचं नियोजन केलं आणि ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती सोडलं महाराज. उत्तरेच्या उदरावरती सोडल्याबरोबर ते ब्रह्मास्त्र गरम असं त्या ठिकाणी गरम असं पेटू लागलं. तिच्या उदरामध्ये जो गर्भ होता तो जळू लागला. त्यावेळेस उत्तराने विचार केला, माझ्या उदरामध्ये असं गरम पेटल्यासारखं काय वाटतंय, म्हणून उत्तरा आपल्या सासऱ्यांकडे गेली नाही. 5 पांडव सासरे होते तिचे, 5 पांडवांकडे गेली नाही. सासू द्रौपदी होती, तिच्याकडे गेली नाही. एकदम धावत गेली आणि भगवंताकडे गेली. भगवंताच्या चरण कमलावर आपण डोकं ठेवलं आणि भगवंताला सांगू लागली, देवा, माझ्या उदरातील जो गर्भ आहे ना, तो पेटल्यासारखा होत आहे, गरम होत आहे, तुम्ही त्याचं संरक्षण करा देवा. भगवंताने विचार केला, हे तर ब्रह्मास्त्र आहे आणि अश्वत्थामानीच्या उदरावरती सोडलेलं आहे. पण भगवंताने काय केलं? भगवंताने उत्तरेला आपलं उदर मागितलं का? उत्तरेला आपलं उदर मागितलं आणि भगवंताने अंगुष्ठा एवढं रूप धारण केलं आणि एवढी मार्गाने उत्तरेच्या उदरामध्ये प्रवेश केला महाराज भगवंताने. उत्तरा एक जगतामध्ये अशी स्त्री होऊन गेली, अशी भक्त होऊन गेली उत्तरा, का तिने एका वेळेस या जगाचा नियंता भगवान गोपाल कृष्णाला धारण केलं आपल्या उदरात आणि एका भक्ताला सुद्धा उदरात धारण केलेला आहे. अशी एक उत्तरा, अशी स्त्री होऊन गेली जगतामध्ये. भगवंताने त्या ठिकाणी सुदर्शनाने त्या गर्भाचं संरक्षण केलं महाराज. गर्भ तर मृत पावलेला होता. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंताने प्रतिज्ञा केली, मी जर कोणामध्ये भेदभाव बघितला नसेल, कोणामध्ये भेद केला नसेल, तर हा गर्भ जिवंत होईल. तो गर्भ जिवंत झालेला महाराज. कारण हा गर्भ तर मृत पावलेला होता आईच्या उदरामध्ये. आणि भगवंत बाहेर आले आणि भगवंताने सांगितलं 5 पांडवांना, मला आता द्वारकेला जावं लागेल. भगवंत द्वारकेला गेले. काही दिवसांनी उत्तरा ही
एका मुलाला जन्म देतोय. त्या मुलाचं नाव विष्णू राग असं ठेवण्यात आलं. पांडवांना नातू झाला म्हणून भगवंत त्या मुलाच्या भेटीकरिता पुन्हा द्वारकेवरून हस्तिनापूरला आले. आल्यानंतर त्या मुलाने विचार केला, त्या छोट्याशा मुलाने विचार केला, माझं जे आईच्या उदरामध्ये ज्याने माझं संरक्षण केलेलं आहे तो कुठं आहे? त्याचं नाव तो विष्णू राग ठेवलेलं होतं. त्याने भगवंताकडे बघितलं, भगवंताचं परीक्षण केलं आणि भगवंताकडे बघितल्याबरोबर तो मुलगा हसू लागला. महाराज भगवंताचं परीक्षण केलं म्हणून त्या मुलाचं नाव परीक्षिती महाराज असं ठेवण्यात आलं. परीक्षिती महाराज मोठे मोठे होऊ लागले आणि भगवंताने सांगितलं पांडवांना, धर्मराजांना, धर्मराजा तुला तुमचं सर्व काही तुम्हाला मिळालेलं आहे. आता तुमचं राज्य तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्हाला सुंदर असा नातू पण झालेला आहे, म्हणून मी आता द्वारकेला जातो. मला द्वारकेला जावं लागेल. सर्व पांडवांना दुःख झालं. द्रौपदी माता रडू लागली, देवा तुम्ही जर द्वारकेला गेले तर आमचं रक्षण कोण करेल देवा? सर्व पांडव बोलू लागले, आणखी 15 दिवस थांबून घ्या देवा. 15 दिवस पुन्हा थांबले. भगवंत हस्तिनापूरला आणि जाण्याची तयारी करताय, द्वारकेला जाण्याची तयारी करताय. त्यावेळेस भगवंताला आत्याची आठवण आली. ही आत्या कोण होती? ही कुंती आत्या होती. पांडवाची आई होती कुंती माता. कुंती मातेची आठवण आली भगवंताला आणि भगवंत आत्याकडे गेले. आत्या होती भगवंताची कुंती माता, कारण 5 पांडव हे आतो भाऊ होते भगवंताचे. त्यावेळेस भगवंत कुंती मातेला बोलू लागले, बुवा सबको मैंने सब कुछ दिया है, धर्मराज को सब कुछ दिया है, अर्जुन को भी दिया, भीम सबको सब कुछ दिया है, लेकिन तुमको मैंने अभी तक कुछ नहीं दिया. माँ बुवा तुला मी काही दिलेलं नाही बुवा, त्या म्हणून तू मला काहीतरी मागून घे. कुंती माता बोलते, देवा मला काही नको रे. तरी पण भगवंत म्हणत आहे तू काहीतरी मागून घे आत्या मला. ज्याप्रमाणे कलियुगामध्ये तुकोबरायाची आठवण भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा करतोय. आषाढीची वारी होती पंढरपूरला. पंढरनाथ भगवंत इकडे तिकडे बघू लागले. बघत असताना सर्व भक्तगण आलेले होते, सर्व वारकरी मंडळी पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेले होते. त्यावेळेस भगवंत इकडे तिकडे बघू लागले. बघत असताना रुक्मिणी मातेचं लक्ष भगवंताकडे गेलं आणि रुक्मिणी माता बोलू लागली, देवा अरे तुमचे एवढे मोठे भक्त, एवढे मोठे वारकरी पंढरपूरला आलेले आहे आणि तुम्ही इकडे तिकडे का बघता देवा? काय बघून राहिले तुम्ही? भगवंताने सांगितलं, रुक्मिणी माझे भक्त सर्व काही आलेले आहे, पण माझा एक भक्त आलेला नाही अजून. माझा तुकोबा अजून आलेला नाही आहे. कारण तुकोबाला काहीतरी द्यायचं आहे. कारण त्याचं अनंत जन्माचं सुकृत पुण्य माझ्याकडे जमाय. रुक्मिणी मला काहीतरी त्याला द्यायचं आहे. काही वेळाने तुकोबराय त्या ठिकाणी आले. तुकोबरायाने प्रथमतः गरुड खांबाला आलिंगन दिलं, कानोपात्रेचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये तुकोबराय आले. तुकोबराय आल्यानंतर भगवंताची आणि तुकोबरायांची दृष्टी एक झाली. महाराज तुकोबरायाने भगवंताचं स्वरूप बघितलं आणि भगवंताने तुकोबरायांना आलिंगन दिलं. महाराज तुकोबरायांना आलिंगन दिलं आणि भगवंत बोलू लागले, तुकोबा बरं झालं तू आला, तुला मला काहीतरी द्यायचं आहे. तुकोबराय बोलू लागले, देवा मला काही नको. संत गरीब जरी असेल ना घरी तरी भगवंताला सांगायचे, देवा मी श्रीमंत आहे. तुकोबरायाची एक पत्नी अन्न करता मेली. महाराज काय गरिबी आहे, दरिद्री आणि गरिबी. ये गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैना में सरताज है. ये गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैना में सरताज है.
गरीबी ये गरीबी ये गरीबी तो खाने को मोहताज गए और कमी तो कईनों में सरताज गए और कमी तो कईनों में सरताज गए और कमी तो कईनों में